तुमच्या डॉक्टरांचे आहार तत्वांविषयीचे अज्ञान तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकते. लेखक रेडी स्ट्रँड MD. त्याचा अनुवाद केला आहे डॉक्टर रमा मराठे. भाग पहिला. माझ्यातील परिवर्तन. मी निराश झालो होतो. सहनशक्ती संपून गेली होती. माझ्या प्रिय पत्नीची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. माझ्या चिंतेचं कारण वेगळंच होतं. इतर पतींसारखं नव्हतं. मी एक डॉक्टर होतो. गेली 30 वर्ष मी वैद्यकीय व्यवसाय करत होतो. अर्थात अशा प्रकारच्या समस्यांची उत्तरं शोधण्याचा मला चांगलाच सराव होता, कारण तो माझा पेशाच होता. मी युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो मेडिकल स्कूलमधून ग्रॅज्युएट झालो. त्यानंतर सेंट डिएगो येथील मर्सी रुग्णालयात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि वेस्टर्न साऊथ डॅकोटामधील एका छोट्या शहरात एक डॉक्टर म्हणून फॅमिली प्रॅक्टिस सुरू केली. दरम्यानच्या काळात माझी लीजशी भेट झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि लग्नही झालं. लीजला काही आरोग्यविषयक समस्या होत्या आणि आता आपलं डॉक्टरशी लग्न झालेलं आहे तेव्हा आपण या समस्यातून नक्कीच बाहेर पडू. आपली प्रकृती आता नक्की सुधारणार असा विश्वास तिला वाटत होता. मला सांगा, तिची ही अपेक्षा चुकीची होती का? अजिबात नाही. लग्नानंतरच्या 4 वर्षात आम्हाला 3 गोंडस मुलं झाली. संसार, मुलंबाळं यांचं सगळं प्रेमानं आणि आवडीनं करणारी लीज दिवसेंदिवस खंगत चाललेली मला दिसत होती. मुलं छोटी असताना प्रत्येक आईची दमछाक होते, हे काही नवीन नाही. पण लीजचा सगळा थकवा हा प्रमाणाबाहेर होता. मला तो वेगळाच वाटत होता. लीज होती तर फक्त 30 वर्षाची, पण ती म्हणायची, मी मला 60 वर्षाची असल्यासारखी वाटते. इतकं मला दमल्यासारखं वाटतंय. काही वर्ष निघून गेली. लीजची प्रकृती बिघडतच चालली होती. लक्षणानुरूप तिला मी औषधही देत होतो. आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस होता आणि लीजचा थकवा इतका विलक्षण होता की तिला अक्षरशः पाऊल पुढे टाकणं मुश्किल झालं होतं. तिला सतत अंगदुखी जाणवायची. सारखं अंग ठणकायचं. प्रचंड थकवा, अनेक गोष्टींची ॲलर्जी, वारंवार सर्दी आणि सायनुसायटिस शिवाय लंग इन्फेक्शन व्हायचं. खूप तपासण्यानंतर लीजच्या आजाराचं निदान फायब्रोमायल्जिया असं करण्यात आलं. या काळात फायब्रोमायल्जियाच्या आजाराचं निदान फायब्रोमायल्जिया असं करण्यात आलं. त्या काळात फायब्रोमायल्जिया हा सायकोसायटिक अर्थात मनोकायिक आजार समजला जायचा. मनोजन्य शारीरिक व्याधी. डॉक्टर लोक असं समजायचे की हा आजार रुग्णाच्या डोक्यात आहे, मनाचे खेळ आहेत. पण मी माझ्या पत्नीला या यातना सहन करताना पाहिल्या आहेत आणि आता तर हे सिद्धही झालं आहे की फायब्रोमायल्जिया हा खराखुरा वेदनादायक आजार आहे. लीज घोडेस्वारीचं प्रशिक्षण देण्याचं काम करायची. तिचं काम तिला खूप आवडायचं. इतकं की त्या आजारातून मुक्त होऊन पुन्हा उत्साहानं ते काम करता यावं यासाठी ती कोणत्याही प्रकारचे उपचार करून घेण्यास तयार होती. पण वेदना आणि थकवा यामुळे सध्या ती आपल्या लाडक्या घोड्यांपासून दुरावली होती. ती इतकी दमून जायची की रात्री 8 वाजल्यानंतर तिला उभं राहणं देखील कठीण व्हायचं. कशीबशी ती घरगुती कामं उरकायची. फायब्रोमायल्जियासाठी कोणताच पक्का इलाज उपाय नव्हता. लीजला लक्षणानुरूप तात्पुरता आराम देणारी औषधं आणि वेदनाशामक औषधं देणं या व्यतिरिक्त कोणताही पर्याय माझ्याकडे नव्हता. ती निद्रानाशासाठी ॲन्स्ट्रिप्साइलिनची गोळी रात्री घ्यायची. हे जरा वाचायचं वेगळं आहे. ॲनिट्रिप्सिलियनची गोळी रात्री घ्यायची. वेदना कमी होण्यासाठी अँटी इन्फ्लॅमेटरी आणि मसल रिलॅक्संट, दम्यासाठी इनहेलर्स, हे फीवर आणि इतर ॲलर्जीसाठी अँटी ॲलर्जिक औषधं, प्रत्येक आठवड्याला ॲलर्जी शॉट्स
या सगळ्यांचा मारा सुरूच असायचा आणि माझे इतके सारे प्रयत्न, इतकी सगळी औषधं देऊनही तिची तब्येत खालावत चालली होती. दरवर्षी अधिकाधिक बिघडत होती. जानेवारी 1995ला शेवटी मी आणि लीज या निष्कर्षापर्यंत पोचलो की कदाचित व्यायामाचा आपल्याला फायदा होऊ शकेल. आमचं दोघांचंही वजन वाढलं होतं. आम्ही नववर्षाचा संकल्प सोडला की फिगर ठाकठीक करायची. लीजनं व्यायाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु तिच्या व्यायाम करण्याच्या दिवसांपेक्षा सुट्टीचे दिवसच जास्त होते. एका मागोमाग एक होणाऱ्या इन्फेक्शनच्या हल्ल्यांनी ती पुरती बेजार होऊन गेली आणि त्यासाठी घ्याव्या लागलेल्या प्रतिजैविकांनी तिला आणखीनच कमजोर, अशक्त बनवलं होतं. मार्चमध्ये तिला अत्यंत गंभीर स्वरूपाचा न्यूमोनिया झाला. तिच्या फुफ्फुसांचा एक भाग इन्फेक्शनमुळे निकामी झाला. त्यामुळे तिला श्वासोच्छवासाचा खूप त्रास होत होता. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तर तिच्या फुफ्फुसांवर शस्त्रक्रिया करावी लागेल असं वाटत होतं. आम्ही इन्फेक्शियस डिसीजेस विशेषज्ञाचा सल्ला घेतला. त्यांनी लीजला इंट्राव्हिनस प्रतिजैविकं, स्टेरॉइड्स आणि नेब्युलायझर उपचार सुरू केले. नशिबाने 2 आठवड्यात न्यूमोनिया कमी झाला, पण खोकला चालूच राहिला, ज्यासाठी तिला काही महिने खूपच औषधं घ्यावी लागली. यापेक्षाही गंभीर समस्या होती ती म्हणजे तिचा थकवा. आता तर तो इतका वाढला होता, कशीबशी फक्त 2 तास लीज अंथरुणाबाहेर असायची. तिला दमा आणि ॲलर्जिक तक्रारींनी तर अत्यंत उग्र स्वरूप धारण केलं होतं. दैवाच्या भरोशावर ती आपल्या घोड्यांना पाहण्यासाठी जायची. लीज इतकी आजारी होती की मुलांनी शाळेत जाणं किंवा आळीपाळीनं शाळेत जाऊन लीजची सेवा शुश्रूषा करायला सुरुवात केली होती. लीज अंथरुणातच पडून असायची. TV पाहणं किंवा पुस्तकं वाचणं हे देखील तिला मुश्किल झालं होतं. इतका अत्यंतिक अशक्तपणा तिला जाणवत होता. असं काही महिने चाललं. बाहेर मी डॉक्टर असल्याचा मुखवटा घालून फिरत असलो तरी आतून खूप हादरलो होतो, निराश झालो होतो. कित्येक वेळा मी चेस्ट स्पेशालिस्ट, इन्फेक्शियस डिसीज स्पेशालिस्टना कन्सल्ट केलं. ते दिलासा देण्याचा प्रयत्न करायचे. लीजच्या रोगनिदानाप्रमाणे तिच्यासाठी जे जे करायला हवं ते सर्व केलं जात आहे याची खात्री द्यायचे. मी जेव्हा त्यांना विचारलं की तिला बरं होण्यासाठी किती काळ लागेल, तेव्हा उत्तर मिळालं 3 ते 6 महिने, कदाचित कधीच नाही. साधारणपणे याच काळात एका मैत्रिणीनं लीजला सहज बोलता बोलता सांगितलं की तिच्या नवऱ्यालाही न्यूमोनिया झाला होता आणि त्यालाही असाच विलक्षण थकवा जाणवत होता. त्यानं काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेतली आणि त्यामुळे त्याला त्याची गेलेली शक्ती, ऊर्जा परत मिळाली. लीजला आणि तिच्या मैत्रिणीला दोघींनाही माझी व्हिटॅमिन सप्लिमेंट्सबाबतची नकारात्मक धारणा माहिती होती आणि म्हणूनच न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी त्यासाठी माझी संमती घेणं तिला आवश्यक वाटलं असावं. जेव्हा तिने मला विचारलं तेव्हा माझ्या प्रतिक्रियेनं मी चकितच झालो. मी तिला म्हटलं, तुला जे करावंसं वाटतं ते योग्य वाटलं ते जरूर कर. आम्हा डॉक्टरांनी तर तुझ्या आजारासमोर हात टेकले आहेत. कसंही करून तुला बरं वाटू दे म्हणजे झालं.